नमस्कार. आज मी बनवत आहे मसाला उत्तप्पम. त्याकरता मी 3 कप तांदूळ, 1 कप उडदाची डाळ आणि 1 टीस्पून मेथी दाणा घेऊन त्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून मी रात्रभर त्याला भिजत घातलेला आहे. तांदूळ आपण कुठलाही घेऊ शकतो. सकाळी मी ते पाणी फेकून दिलं आणि मिक्सरमधून मी त्याची एक बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. पेस्ट माझी तयार आहे. याला एका बाउलमध्ये मी काढून घेत आहे आणि आता आपल्याला पाणी घालून खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही असं आपल्याला एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे. बॅटर आपलं छान झालेलं आहे. आपल्याकडे जर वेळ असेल तर ह्या बॅटरला आपण अर्धा 1 तासासाठी रेस्ट करायला ठेवू शकतो किंवा लगेचही करायला घेऊ शकतो. आता यामध्ये मी बारीक कट केलेला कांदा, टोमॅटो, सांबार, हिरवी मिरची आणि किसून गाजर इथे घालत आहे. टोमॅटोच्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत. हिरवी मिरची आपल्याला चवीनुसार घालायची आहे. हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. चवीपुरतं मीठ इथे घालत आहे आणि आता यावेळेला आपल्याला मिक्स झाल्यानंतर याची कन्सिस्टन्सी चेक करायची आहे. खूप घट्ट जर वाटत असेल तर थोडंसं पाणी इथे आपल्याला घालायचं आहे. नॉनस्टिक तवा मी तापवायला ठेवलेला आहे. तव्याला आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर मी आता तेल लावून घेत आहे. आता एका वाटीने किंवा चमच्याने आपल्याला हे मिश्रण तव्यावर पसरवायचं आहे. गॅस आपल्याला आता मीडियम करायचा आहे आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला हा उत्तप्पम 2 ते 3 मिनिट छान शेकून घ्यायचा आहे. याला कव्हर करायचं आहे. वरचा भाग थोडासा ड्राय झाला म्हणजे यावर थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हा पलटवून घ्यायचा आहे. उत्तप्पम आपल्याला दोन्हीकडून छान शेकून घ्यायचं आहे. आपल्याला जेवढा जाड पातळ पाहिजे त्या प्रमाणात आपल्याला हे मिश्रण पसरवून घ्यायचं आहे. उत्तप्पम आपला छान झालेला आहे. याला मी काढून घेते आहे. ह्या प्रकारे आपल्याला बाकीचे उरलेलेही उत्तप्पम करून घ्यायचे आहेत आणि हा उत्तप्पम आपण सांबार आणि खोबऱ्याच्या चटणीबरोबर आपण सर्व करू शकतो. हा व्हेजिटेबल्स उत्तप्पम खायला तर सॉफ्ट होतोच पण चवीलाही फार छान लागतो. लहान मुलं आणि घरचे ज्येष्ठ नागरिक जे असतात त्यांनाही खायला हा सोयीचा पडतो. एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.